नीरव आणि सम्राट त्यांना घालवायचा प्रोजेक्ट रोहित भाईनी दिलेला. ए भाई तुझा असेल हा? आपला तो कोणीच नव्हता. नव्हता? हा नव्हता म्हणजे कुठे गेला कुठे तो? तुला काहीच माहित नाही? घ्या तो तुझा रोहित भाई आहे ना, तो कधीच वर गेला. काय बुक्का कोणाला बोलतोस? बुक्का कोणाला बोलतोस? अरे दुसरं कुणी आहे का इथे चबर चबर खाणार? माझ्या खाण्यावर आलास ना तर आता तर काय करशील रे? हा? मारशील मला? मार 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 मर्डर करून टाक माझा. मार ना मार ना. काय ग तू डोक्याला हात लावून का बसलीस? मग काय करू? या सगळ्यातून कसं बाहेर काढायचं ना तेच कळत नाहीये. काय करणार आता आपण तरी? ती ना तुझ्यासारखी डॅशिंग आहे ना माझ्यासारखी टगी. तिला यातून बाहेर यायला वेळ लागणार. असं चल आपण झोपूया. रेणुका झोप आता. रेणुका रेणुका हा झोप आता. हो काय करते तू? हा बाहेर जाते. कशाला? फोन करायला. हे बघ परी, तुला जे काही फोन करायचे ना ते इकडून आतून कर. बाहेर जायची काही गरज नाही. अगं का पण? अगं का काय? ऑलरेडी रात्र झालीये. साधना मग येतील आता बाहेर राऊंड मारायला. त्या चुकून परत इकडे आल्या ना तर विचारत बसतील 2 दिवस काय केलं आणि काय नाही ते. अगं मग आपण काहीतरी बनवून सांगू ना ट्रेकिंगच्या गोष्टी. अगं आपण लाख बनवू का गोष्टी, पण रेणुका तिने सगळं खरं सांगितलं तर काय करणार आहेस तू? हा आपल्या गोष्टी राहायच्या बाजूला आणि काहीतरी वेगळाच किस्सा घडायचा. तू इकडूनच कर ग आतून जे काही फोन करायचे ते. अगं रेंज नाहीये म्हणून मी जाते मग उद्या बाहेर. कर. मला आत्ताच करायचंय फोन. उद्या लेक्चर मध्ये असताना माझ्या घरचे फोन करतात, मला बोलता नाही येत. तू एकतर हळू बोला परी, हळू बोल जरा. हळू बोल काय हळू बोल? अगं साधना मॅम चालले असतील ते ऐकतील ना आणि मोर्चा वळवतील इकडे लगेच. अगं पण मी बाहेर असं कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बोलते ना, त्यांना दिसणार पण नाही. इकडे बोलायला काय प्रॉब्लेम? सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई. जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स. लाईफटाईम हँग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टॅग लाईक पोस्टिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स. लाईफटाईम हँग आउट फ्रेशर्स. झालं झालं तुझ्या मनासारखं. आता जे काही तोंड द्यायचं ना साधना मॅमना ते तू द्यायचं, कळलं ना? हा, जा. देणार आहे. एवढं काही घाबरायची गरज नाहीये.
मनवा तू हाय हाय ये ना. तू एवढ्या रात्री इकडे, सगळं ठीक आहे ना? घरी मन लागत नव्हतं, काय करू कळतच नव्हतं, म्हणून मग इथे आले. मी इथे राहिले तर चालेल? अगं तू विचारतेस काय, बिंदास राहा. थँक्स. ए परी, तू दरवाजा लावलास ना नीट? कडी लावलीस ना? आणि बाहेर पाहिलं साधना मॅम वगैरे नव्हता ना बाहेर? झालं झालं तुझं, शांत होणार आता. लावलीये मी व्यवस्थित कडी वगैरे सगळं. काय झालं? अगं घाबरलीये ती. होय, मी काही घाबरले वगैरे नाहीये, कळलं ना? मी फक्त प्रिकॉशन घेते बस. हो का? चेहरा बघ तुझा केवढी घाबरलीयस. मगाचपासून मला मग कडा कुलपका लावायला सांगितल्या, लोटलं असतं तरी चाललं असतं. कोण येणार आहे नाही, आता? कसं आहे ना, काही मूर्ख माणसं लगेच दरवाजा उडून जातात ना बाहेर, म्हणून सांगितलं. म्हणजे तू मला मूर्ख म्हणालीस? मग तुला का म्हणू नको तर काय करू? साधना मॅम आले असतं बाहेर म्हणजे आता. पण नाही येत ना, मग अरे सोड मग ना. तेच म्हणते ना मी तुला, आधी कन्फर्म करायला काय कसं सांगितलं तरी? कन्फर्म करू? मग अदृश्य काय होऊन कर- बाहेर जाऊ. मला काय करतेस? मला नाही राहायचं इथे. अगं असं काय करते, राहा ना. एका अटीवर, तुम्ही दोघी अजिबात भांडायचं नाही. मला अट पुरेल, तिला पुरणार नाही. तिच्यासाठी कायदा बनवावा लागेल. तिला सांगावं लागेल की जर भांडलीस तर तुला फासावर लटकवण्यात येईल, तेव्हा ती भांडणार नाही. आणि मी तुला सांगते ना, तिला सॉरी. अरे काय करतोस तू? मरेल ना तो. अरे जाऊ दे. आज जेवली पण नाही माहितीये तिने. एक तर आधीच ती हळवी आहे, त्यात असं काही अनएक्सपेक्टेडली घडल्यावर धक्का बसणं साहजिकच आहे. आम्ही नाही केलंय काही, चुकून झालं. चुकून झालं, आम्ही नाही केलंय काही. आम्ही नाही केलंय काही. रेणुका, चुकून झालं. आम्ही रेणुका, नाही- हो आम्ही- हो. काय नाही केलं? आम्ही नाही. हो हो, आपण नाही केलं काही. हा, झोपलीस का? नाही, तू? झोप येत नाहीये. मलाही. सारखं सारखं तेच सगळं डोळ्यांसमोर येते. रेणुकालाच एवढा धक्का बसला
तिकडे नीरवचं काय होत असेल? हाय, झोपलास का? नाही, झोप येत नाहीये. तू? मला पण. मी रेणुकाच्या उशाशी बसले. कशी आहे ती? अजून तरी नॉर्मल झाली नाहीये. रेणुका रडतेय, नंतर बोलते. काय? रेणुका शांत हो. पोलिसांना सांग आपण काहीच केलेलं नाही. आम्ही काहीच केलेलं नाही. कुणी नाहीये इथे. शांत हो. आपणच आहोत. शांत हो. आपण काही नाही केलं. खरंच काही नाही केलं. काहीच केलेलं नाही. पोलिसांना सांग. रेणुका, शांत हो बरं. सांगूया, तू शांत हो आधी. शांत हो तू. रेणुका बनू नाही येणार आहे. तू घाबरू नकोस. ती बनूमुळे नाही रडत आहे परी. तिचं लक्ष दुसरीकडे वेधून घेण्यासाठी करते. रेणुका शांत हो. प्लीज रडू नकोस. मी काहीच केलेलं नाही. नीरव ऐक ना, रेणुका खूप रडतीये रे. अगं मी पण तुला तेच सांगायला फोन केला होता. बाय द वे, तुला कसं कळलं? मला आता सायलीचा मेसेज आला होता. अरे ऍक्च्युली मी हॉस्टेलला राहायला आली. हो, ओके. रेणुका कशी आहे? रडतीये खूप. म्हणजे मगाशी झोपली होती, पण झोपेत अचानक बोलायला लागली आणि रडायला लागली. आणि ती जेवली सुद्धा नाहीये रे. अरे यार. नीरव ऐक ना, मी जरा रेणुकाकडे बघते. आपण नंतर बोलूया. हा, येस येस येस, प्लीज प्लीज, नो प्रॉब्लेम. बाय. अरे काय? मी आहे नीरू, मी आहे. काय झालं? कोणाचा फोन होता? अरे माझा फोन होता. काय म्हणाली ती? काही नाही, रेणुका रडते असं सांगत होती. रडते? का? काही कळत नाही यार. आज रात्री न जेवता झोपली म्हणे आणि मध्येच झोपेतच रडायला लागली. अरे नीरू, यात न कळण्यासारखं काय? भूक लागली असेल बिचारीला, पोटात आग आणि डोक्यात ताप असं झालं असेल बघ. हाय, मी काय म्हणतो, आपण तिच्यासाठी काहीतरी खायला नाही का? आत्ता यावेळी? जरा वेळ, जरा मला अवघडच वाटते, जरा खूप आखवड आहे. नीरू, ह्याच वेळी आपल्याला एकमेकांच्या सोबतीची जास्त गरज आहे. तेवढंच तिला धीर येईल ना. अरे समरू, पण आत्ता गर्ल्स हॉस्टेलला कसं काय? बघ, मला तरी जावं असं वाटतं. बघ ना, चक्र्या पण नाही, फुकटची चौकशी पण नाही होणार. चल जाऊया. रेणुका प्लीज, अगं शांत हो प्लीज. नको ना रडूस. रेणुका असं काय करतेय सगळं? शांत हो ना. हे पाणी पी पटकन. हा, हे घे. अगं घे. ती अशीच रडत राहिली तर अख्खं हॉस्टेल जागं होईल. अरे हॉस्टेलचं सोड, तिला किती त्रास होतोय. आणि साधना मॅम आल्या तर सगळ्यांनाच त्रास होईल. त्याचं काय? साधना मॅम आल्या, आता काय करायचं? रेणुका शांत हो, सावरच. तुम्ही पॅनिक होऊ नका. डोंट वरी. हा, मी बघते. तुम्ही हिला शांत करा, मी बघते. शांत हो रेणुका, प्लीज नको रडूस. मी अरे तू रेणुका काय झालं? तुम्ही इथे काय करताय? रेणुकाला भेटायला आलोय. रेणुका का रडतेस तू? हे बघ रेणुका, टेन्शन घेऊ नको. आपण आहोत ना सगळे एकत्र. अरे बघ, तू टेन्शन घेऊ नको. मी अंडा बुर्जी आणलं तुझ्यासाठी. अरे पण ती नॉनव्हेज. अगं अंड नसतं नॉनव्हेज, तुला कळतं की नाही? हळू बोल. एकतर तू हळू बोल, कळलं ना? कुणीतरी येईल. हो, मी पण तेच म्हणतोय.
हे बघ रेणुका, कुणी आलं तर काय सांगणार होता पण तू का रडतेस म्हणून? ते सोड, तुम्ही इथे काय करताय विचारलं तर काय सांगणार आहात? आणि कुणीतरी कशाला साधना मॅम आलं तर आपण काय सांगणार आहोत? नेमकं आजच मी बोललेलं सगळं खरं कसं काय होतंय? काय करायचं आता? ते आले, ते आपल्याला पकडून द्यायला आले. तुम्ही काय करायचं? बोलू नका. मी का बोलू नको? माझी माहिती मी बोलायचं नाही. थांबा जरा, मी बघते. कोण आहे? मी साधना हर्षे. आता काय करायचं? लपा, तुम्ही दोघं लपा, लवकर लपा. कपाटात तू या कपाटात. गडी करून असतो आम्हाला कपाटात. टेबल खाली लपा. प्लीज शांत हो. अरे पण कसं जायचं? प्लीज शांत हो. झालं. काय ग, काय चाललंय? इतका उशीर का लागला दार उघडायला? ते मी चेंज करत होते. नक्की? हो, मी खरंच चेंज करत होते. मनवा, तू कशी इथं? ते रेणुकाला भेटायला आले होते आणि मग बोलता बोलता उशीर झाला म्हणून इथेच थांबले. बरं ठीक आहे, मी पण रेणुकालाच भेटायला आली. मला कळलंय सगळं. काय? काय? रात्री शांत झोपायचं सोडून रात्र रात्र जागून सिनेमे बघत असता म्हणे. काय ग रेणुका, खरं आहे ना? अगं का रडतीयेस? आता रडायला काय झालं हिला? तिला बाबांची आठवण येते ना, म्हणून रडते. रेणुका अगं तर लहान आहेस का रडायला? आठवण येते तर फोन कर ना बाबांना. तेच मी तिला म्हणते की तुला आठवण येत असेल तर बाबांना फोन कर, पण ती म्हणते की नको, बाबा झोपले असतील. वेडी कुठली. तिचं सोड, तुझं काय चाललंय? काय माझं काय, मी उभी आहे इथे शांत माझी. तांबे सरांनी सांगितलंय मला, तुला म्हणे रात्र रात्र जागून हॉरर सिनेमे बघायचं वेड आहे. अगं त्यापेक्षा जरा अभ्यास करत जा जागून. हो मॅडम, सॉरी मॅडम, यापुढे नाही जागणार. आणि यापुढे रात्री 12 नंतर रूमचे लाईट्स बंद झालेले दिसले पाहिजेत मला. हो मॅडम, हो. आणि डोंट वरी, म्हणजे जरी ती जागली तरी मी नाही जागू देणार तिला. आणि मनवाचं काय? मनवा इथं राहणार असेल तर तिचा गेस्ट पास काढलाय का? काय काय विचारतेय मी? नाही. नाही? काय चाललंय काय तुमचं? इथं येऊन आता वर्ष होईल ना तुम्हाला? हॉस्टेलचे साधे नियम नाही पाळतायत तुम्हाला? तुम्हाला शेवटची वॉर्निंग देते हा. यापुढे तुमची कुठलीही चूक खपवून घेतली जाणार नाही, कळलं? सॉरी मॅडम. सॉरी म्हणे. आणि आता लाईट्स ऑफ करून झोपा, खूप रात्र झालीये. आणि रेणुका, आता रडू नकोस, शांत झोप. आणि सकाळी उठल्यावर बाबांना फोन कर. झोप शांत. आणि तुम्ही पण
काय झालंय तुझं? बास झालं ना आता. किती रडणार आहेस तू? हा? आणि हे बघ, तू काही एकटी नव्हतीस तिकडे. आम्ही सगळे होतो तुझ्या बरोबर, होतो ना? पण आम्ही रडतोय आम्ही. हा? रेणुका, आम्ही प्रयत्न करतोय ना ग या सगळ्यातून बाहेर पडायचा. करतोय ना? मग तू पण तुझ्या बाजूने थोडे एफर्ट्स घे. किती दिवस असं स्वतःच घुसपटत राहणार आहेस तू? हे बघ, तुझ्या रडण्याचा तुला त्रास होतोच आहे, पण तुझ्या ह्या रडण्यामुळे ना आम्हाला पण ती घटना सतत आठवते आणि आम्हाला पण त्रास होतोय रेणुका. तुझ्या बरोबर राहिलो ना असं तर तुझ्या रडण्याने आम्ही सगळे वेडे होऊ. तुला कळतंय का? बास ना यार, आता बास झालं ना. रेणुका अरे काय करायचं हिचं?